सर्व कृती प्रभुदेवाची यथार्थ वाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभु प्रेमाने सृष्टी भरली प्रिय दयाला न्यायनीती वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा अवघी वसुंधरा। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। आपण संकटात असताना पवित्र मरिया आपल्या सोबतीला असते आणि ह्या दिवसामध्ये आपण पवित्र मरियेबरोबर क्रूसाच्या पायथ्याशी उभे आहोत असं आपल्याला वाटते। पवित्र मरियेच्या सोबतीने अनेक प्रकारच्या वेदना दुःखभोग आणि संकटग्रस्त स्थितीला निर्भयपणे सामोरी जाण्यास आपणाला धैर्य चिकाटी आणि आशा प्राप्त होईल ही आपली श्रद्धा आहे। त्याच श्रद्धेने आपण आता या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपल्या पापांची आपण आता कबुली देऊया, आठवण करूया, त्यांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागून पात्र होऊया। पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले। प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा। पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास। ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा। पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस। प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, या पुनरुत्थान रहस्याच्या कृपा सामर्थ्यामुळे आम्हाला शाश्वत जीवनास पात्र कर। ख्रिस्ताच्या मृत्यू पुनरुत्थान विधीमुळे आमची पावले तारण्याच्या दिशेने पडू देत। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन। पौल आणि बार्नबास ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनातील प्रमुख बारसब्बास म्हटलेला यहुदा आणि सिल ह्यांना अंथुकियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले। पौल आणि बार्नबास
ह्यांच्या हाती असे लिहून त्यांना पाठवले. अंथुकिया, सुरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित आणि वडील वर्ग ह्या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काही जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयास सांगितले नव्हते. ह्यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले की आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बार्नबास आणि पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा आणि सिला यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील, कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंथुकियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून सर्वांना आनंद झाला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन. हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन. माझी मनोमन निष्ठा आहे देवा, माझी मनोमन निष्ठा आहे. मी गाईन, मी गुणगान गाईन. माझा आत्मा जागृत हो, सतार आणि वीणा हो. तुम्हीही जागृत व्हा, मी सूर्याला जागृत करीन. हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन. हे प्रभो, लोकांसमक्ष मी तुझे आभार मानीन. राष्ट्रांमध्ये तुझे गुणगान गाईन, कारण तुझे अनंत प्रेम स्वर्गाला पोचले आहे आणि तुझे सत्य गगनाला भिडले आहे. हे देवा, वर आकाशात तुझे ऐश्वर्य प्रकट कर, साऱ्या पृथ्वीवर तुझा गौरव होवो. आपला प्रतिसाद. हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन. हालेलुया, 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 हालेलुया. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्या पुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्या पुढे मरणाची सत्ता चालत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते पित्याने तुम्हाला द्यावे.
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, एका बाजूला आपण बघत आहोत की ख्रिस्त सभा अगदी सुरुवातीपासनं कशी रचनाकार घेत आहे. द स्ट्रक्चर ऑफ द चर्च आपणा हाती आज आपण जगतो. हे जी रचना पोप आहेत, बिशप्स आहेत, धर्मगुरू, फादर्स, याजक वर्ग, डिकन्स, प्रापंचिक, व्रतस्थ, आणि ही एक रचना म्हणजे कोण कोणाच्या वर नाही, कोण कोणाच्या खाली नाही, सर्व देवापुढे एकत्र. संत पौल सांगतो त्याप्रमाणे एक शरीर, मस्तक ख्रिस्त, आणि आपण सर्व त्या शरीराचे अवयव. आणि अशी ही ख्रिस्त सभा इतक्या सुंदरपणे रचना घेत आहे की काही समस्या होत्या. काही लोकांनी जाऊन भलतंच काही शिकवायला सुरुवात केली होती आणि म्हणून अधिकृतरित्या जेरुसलेमहून वरिष्ठ मंडळी, पीटर आणि त्याचे सवंगडी हे पॉल आणि बार्नाबासला, त्याच्यामध्ये तो यहुदा आणि सिलस, ह्यांना, या चौघांना अंतुकियाला पाठवतात आणि त्यांना पत्र लिहून देतात की कसे हे अधिकृतपणे इथे आलेले आहेत, कसे हे इथं पाठवले आहेत. जसं परमपित्याने ख्रिस्ताला पाठवलं तसं प्रेषित, ख्रिस्ताने प्रेषितांना पाठवलं तसं आता प्रेषित दुसऱ्यांना पाठवत आहेत. किती सुंदर अशी ही रचना आणि तो आकार ख्रिस्त सभेचा. पण दुसऱ्या बाजूला प्रभू ख्रिस्ताला एक धास्ती वाटते की फक्त रचना आणि ऐहिक जगातील एक संस्था ख्रिस्त सभा बनू नये, अनावश्यक किचकट नियमांना चिकटून राहू नये. म्हणून प्रभू ख्रिस्त प्रेम, करुणा, दया, मुदिता आणि उपेक्षा अशा प्रकारचे सद्गुण, दैवी सद्गुण दुसऱ्या बाजूला शिकवत आहे. एका बाजूला चांगली रचना, नियम वगैरे लागतात, परंतु दुसऱ्या बाजूला खरं जीवन पण पाहिजे. जगात टिकायचं आहे म्हणून रचना पाहिजे, पण देवाला चिकटून राहिलं पाहिजे, देवाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून हे दैवी गुण, परमपित्याचे पुत्रावरील प्रेम आणि पुत्राचे परमपित्यावरील प्रेम, हे प्रेम पवित्र आत्मा त्या दोघांमधील नात्यांचं चिन्ह आहे आणि तसा तो परमेश्वर आहे. परमपित्याचं पुत्रावर इतकं प्रेम होतं की पुत्र गिळला गेला नाही पाहिजे, त्याचं सुद्धा प्रेषित कार्य त्याने केलं पाहिजे. एकच परमेश्वर, एक परमेश्वर त्रैक्याने कसा वागतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रभू ख्रिस्ताचं परमपित्यावर किती प्रेम, माणूस झालेल्या पुत्राचं. पण परमपिता गिळला नाही गेला पाहिजे. तिघही पवित्र एकाच देवामधील तिघजण अगदी डिस्टिंक्टली असले पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसता, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसता. आणि म्हणून
दोघांमधील हे प्रेम आणि मग ख्रिस्ताकडून पुत्राकडून परमपित्याच्या आज्ञेचं पालन, ह्या दैवी त्रैक्याच्या दैवी जीवनामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावेत म्हणून परमेश्वराने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. सहभागी होणे म्हणजे जिवलक मैत्रीच्या नात्यात शिरणे आणि कृतींनी त्या नात्याला इतरांसमोर साक्षी देणे, फलदायी होणे. हे आपण नुकता आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकलं. कसं व्हायचं सहभागी? तर प्रभू ख्रिस्त शिष्यांना सांगतात, सहभागी होण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो. ती कशी? तर तुम्ही मग पहिला माझा शब्द स्वीकारा. माझा शब्द स्वीकारा म्हणजे माझी आज्ञा ही तुम्ही प्रमाण माना, माझी आज्ञा पाळा. प्रमाण मानायची आणि पाळायची कृतीमध्ये. परमेश्वराचा शब्द, ख्रिस्ताचा शब्द, प्रेमाचा, त्याची आज्ञा जड नाही. देवावर, प्रभू येशूवर प्रीती करण्याची आज्ञा अशी नाही. आज्ञा काय आहे? तर माझा शब्द स्वीकारा आणि कृतीमध्ये तुम्ही परस्परांवर प्रेम करा. ती परस्परांवर प्रेम करण्याची आज्ञा आहे. त्यासाठी पहिली प्रभूशी जिवलग मैत्री साधायची आणि त्या मैत्रीमध्ये सतत राहायचं. सतत राहायचं म्हणजे काय? तिथं कुठे बसून राहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही काय करता? तुम्ही काही न करता बसलेले असता, झोपलेले असता, खात असता, बोलत असता, काम करत असता, सेवा करीत असता. परम पित्याला, ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला जिवलग मैत्रीने धरून ठेवायचं. हे मैत्रीचं नातं जोडण्यासाठी आपल्याला आमंत्रण आहे. आपल्यावर तशी सक्ती नाही, पण आमंत्रण आहे. आणि प्रभू ख्रिस्त त्याच्या शिष्यांच्या सहवासामध्ये असताना उदाहरणाने त्यांना पटवून कसं देतात, जीवनात मैत्री कशी महत्त्वाची असते. आणि ते प्रभू येशूचे जिवलग मित्र झाले होते. सुरुवातीपासनं अब्राहमापासून बघा तुम्ही, अब्राहमाला देवाचा मित्र म्हणून ओळखलं जात होतं. अब्राहम देवाचा मित्र आहे, इज अ फ्रेंड ऑफ गॉड. मित्राशी हितगुज करावी तसे परमेश्वर मोशेशी बोलला. मोशेशी परमेश्वर मित्राशी हितगुज करतो तसा बोलला. यशाया, निर्गम ह्या पुस्तकामध्ये वाचा तुम्ही. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की प्रभू ख्रिस्त शिष्यांना आज अगदी सर्वांच्या समोर त्याचे मित्र म्हणून संबोधितो. कधी प्रोवर्ब हे पुस्तक जे आहे जुन्या करारामध्ये, त्यात एक वाक्य आहे की भावापेक्षा मित्र माणसाला जवळचा वाटतो. हे सत्य सांगितलेलं आहे. तसं व्हायला नको, पण हे सत्य आहे. म्हणून भाऊसुद्धा मित्र बनला पाहिजे, बहीणसुद्धा मैत्रीण बनली पाहिजे. आणि काय मैत्री आहे ही? किती पर्सनल अँड अनकंडिशनल रिलेशनशिप जीससची. की परमेश्वर म्हणजे खूप लोक आहेत, माझ्यावर त्याचं लक्ष असेल का? माझे आचार विचार, माझ्या समस्या, माझी भीती त्याला कळत असेल का? आपल्याला असं वाटते कधी कधी. पण मैत्री परमेश्वराची आपल्या प्रत्येकाशी मैत्री आहे. आणि ती पर्सनल, व्यक्तिगत
आणि अनकंडिशनल, विना अट. त्याची मैत्री त्याला काय पाहिजे आपल्याकडून म्हणून नाही, अगदी निस्वार्थी, जनरस, उदार, समजूतदारपणाचं नातं. कारण प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याचे हित बघणे. प्रेम करणे म्हणजे अहंकाराची, स्वार्थी वृत्तीची कात टाकून दुसऱ्यांच्या हिताकडे धावणे. प्रेम करणे ह्याचा सुप्रीम आदर्श, अत्युच्च आदर्श प्रभू ख्रिस्तच आहे. प्रभू ख्रिस्ताने त्याच्याजवळ सर्वोत्तम होतं ते आपल्या प्रत्येकाला दिलं नाही. सर्वोत्तम ते दिलंच, पण प्रभू येशूने होते नव्हते ते सर्व स्वतःला रिक्त करून आमच्या पुढ्यामध्ये दिलं. आपण जेजूच्या काळजाचा नोवेना बोलतो तेव्हा बोलतो की त्याचं हृदय हे प्रेमाची जळती भट्टी आहे. हिज लव्ह इज आर्डंट. प्रेम उत्साही, उत्कट भावनेने पूर्ण अशी प्रवृत्ती आहे. प्रेम आपले हेतू सर्व शुद्ध करते. खरं अस्सल ख्रिस्ताचं प्रेम, मी जसं केलं तसं करायचं असं ख्रिस्त सांगतात. म्हणून प्रेम करताना मी फक्त प्रेम करते माझ्या परीने, माझ्या विचाराने, मला वाटते तसं नाही. मी जसं केलं तसं तुम्ही करायचं, ही आज्ञा आहे. म्हणून ख्रिस्ती धर्मामध्ये हे न ते प्रेम नाही चालत. लोकांना, प्रत्येकाला वाटतं मी पण करते, नाही, मी जसं केलं तसं प्रेम, त्याला प्रेम म्हणतो. आणि ते प्रेम सर्व हेतू शुद्ध करते. आणि त्या प्रेमामध्ये खूप लोक सामावू शकतात. प्रेम माणसाचे आरपार परिवर्तन करीत असते. आणि म्हणून पवित्र आत्म्याचे चिन्ह प्रेमाला समजले जाते. कारण पवित्र आत्म्याचं चिन्ह ही अग्निज्वाला आहे, जळते भट्टी तशी प्रेमाची. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा तो उल्लेख आहे की खरं प्रेम आपल्यामध्ये, अस्सल प्रेम, प्रभू येशूने केलं तसं प्रेम आपण करायचं असेल तर आपणाला पवित्र आत्म्याठायी जीवन जगायला पाहिजे. कारण अस्सल प्रेमाची कसोटी पवित्र आत्म्याठायी जीवन जगण्यामध्ये आहे. आणि गलतीकरास पाठविलेल्या पत्रात संत पौल सांगतो, आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ हे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. आपलं जीवन फलदायी असलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं, फलदायी असलं पाहिजे. देव माझ्यावर प्रेम करतो, अगदी व्यक्तिगत आणि औदार्याने, विनाअट, म्हणून मी फार आनंदी आहे, नाही. कशासाठी? हा आज्ञेचा भाग आहे. मी जसं प्रेम केलं तसं तुम्ही परस्परांवर प्रेम करायचं. म्हणजे जिवलग मैत्री, इंटिमेट फ्रेंडशिप विथ जीसस मस्ट प्रोड्यूस फ्रूट्स. साक्षी दिली पाहिजे दुसऱ्यांच्या समोर, आपल्या कृतींनी साक्षी दिली पाहिजे. आणि मग ते बघून लोक परमपित्याला त्याचा गौरव करीत राहतील. म्हणून प्रेम हे मला माझ्या सेल्फ ग्रॅटिफिकेशनसाठी नाही, मला स्वतःला, माझं जीवन सुखकर करण्यासाठी देव माझ्यावर प्रेम नाही करीत. ख्रिस्त माझ्यावर प्रेम करतो, अस्सल प्रेम करतो, व्यक्तिगत प्रेम करतो, विनाअट प्रेम करतो, सर्व काही मला तो देतो. कशासाठी? तर मी फलदायी बनावं. आय शुड बेअर फ्रूट्स, आय शुड प्रोड्यूस फ्रूट्स बाय माय गुड डीड्स. माझ्या सेवेने, माझ्या परोपकाराने मी दुसऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्षी देत राहिलं पाहिजे. परमेश्वर आपल्याला मदत करील. आपण
त्याचा जिवलग मित्र मैत्रीण बनून आपलं जीवन जगत राहूया. आमेन. आज आपण प्रार्थना करीत आहोत. 2 व्यक्ती आपल्या अगोदर निघून गेल्याचं मला कळविण्यात आलेलं आहे. नायगाव पालीहून डॅफ्नी आझवेदो ही व्यक्ती आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेली आहे. आणि त्याचप्रमाणे रमेदीवरून मार्शल डिसिल्वा ह्या 2 व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्या व्यक्तींना शाश्वत जीवन परमेश्वराने द्यावं, चिरकाल शाश्वत शांती त्यांना मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यास श्रद्धा त्यांचं सांत्वन बनावं म्हणून आपण या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यांमुळे आम्हाला तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला ह्या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो आणि मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या शरीराचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. ख्रिस्त याजक, वेदी व बळी बनला. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद तू सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले,
तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक, इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची सुद्धा क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
क्रूसावर बळी गेलेला मनुष्य मेलेल्यातून उठला आहे. आम्हाला त्याने मृत्यूपासून जीवन जिंकून दिले आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हे कम्युनियन साजरं केलेलं आहे. या कम्युनियनच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आपण मरियेच्या गीताने समारोप करूया. तू सन्मान, तू बहुमान, मरिया अमुचा तू अभिमान. तू सन्मान, तू बहुमान, मरिया अमुचा तू अभिमान. पडेल आम्हा कसली वाण. Send